बघितला पण ट्रूथ टेबल, अँडचा पाहिला, ऑरचा पाहिला, कंडिशनल पाहिला, बाय कंडिशनल पाहिला, निगेशन पाहिला. हे सगळ्यांचा वापर आपल्याला ट्रूथ टेबल मध्ये पाहिला आहे. पण जर क्वेश्चन मध्ये विचारला विदाउट युझिंग ट्रूथ टेबल तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते कशाबद्दल बोलता येते, या लॉस बद्दल बोलता येते. म्हणजे हे लॉसचा वापर करून आपल्याला ते रिझल्ट दाखवायचा आहे. कळाला पाहिजे. प्रश्न कळाला? प्रश्न कसा येणार त्याच्यामध्ये? विदाउट युझिंग ट्रूथ टेबल जर माहिती त्याच्यामध्ये ट्रूथ टेबलचा वापर न करता म्हणजे याचा अर्थ आहे तुम्हाला आता मी जे लॉस तुम्हाला लिहून द्यालो त्या लॉसचा वापर करून तुम्हाला काय करायचा आहे तो समजून घ्यायचा आहे, है ना? तो आता मुलं जॉईन व्हायले काय कमाल. तर बघा आता लॉसचा सुरुवात करू आपण. त्यामध्ये पहिला लॉ आहे बघा आयडम्पोटंट लॉ. तर आयडम्पोटंट लॉ म्हणजे काय लक्षात घ्या. फर्स्ट लॉ इन दॅट वन इज द आयडम्पोटंट लॉ. स्टार्टिंग काय महत्त्वाचं नाही पण तरी तुम्हाला माहित पाहिजे. आयडम्पोटंट लॉ म्हणजे एखादी स्टेटमेंट मध्ये ऑर आणि सेम स्टेटमेंट असेल तर पुन्हा तोच भेटणार. पी और पी म्हणजे काय पी किंवा पी अँड पी जर पाहिला तर सुद्धा तुम्हाला काय भेटणार पी भेटणार. हा महत्त्वाचा विचार आहे लक्षात घ्या. म्हणजे काय समजा आपण ट्रू पीच्या जागी ट्रू ठेवला तर हा ट्रू और ट्रू तुम्हाला काय भेटणार ट्रूच भेटणार. किंवा पीच्या जागी तुम्ही फॉल्स ठेवलं तर फॉल्स और फॉल्स काय भेटणार फॉल्स भेटणार. त्याला म्हणतात आयडम्पोटंट म्हणजे जे ठेवलं तेच पुन्हा आला. पुन्हा याच्यामध्ये जर तुम्ही पीच्या जागी ठेवलं ट्रू तर ट्रू अँड ट्रू काय भेटणार तुम्हाला ट्रूच भेटणार. आणि पीच्या जागी तर फॉल्स अँड फॉल्स तुम्हाला काय भेटणार फॉल्सच भेटणार. काय लक्षात? याचा अर्थ आहे की या लॉसला काय आहे आयडम्पोटंट लॉ म्हणजे आपण जे ठेवलं तेच आपल्याला भेटणार आहे. पीच्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू और ट्रू ट्रूच भेटणार आहे. पीच्या जागी फॉल्स जरी ठेवलं तर फॉल्स और फॉल्स फॉल्सच भेटणार आहे. जे पीच्या जागी ठेवणार तेच तुम्हाला भेटणार. त्यामुळे त्याचं नाव आहे आयडम्पोटंट लॉ. ऑर आणि ऍड सिंगल माहिती आहे ना. ऑर मध्ये काय असतो दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतो आणि ऍड मध्ये काय दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू असते. हे तुम्हाला नियम पाठ आहे ट्रूथ टेबलचे. तर खास नियम मध्ये हे लॉस त्याच्यावर आधारित आहे. पहिलं नाव आहे आयडम्पोटंट लॉ. आयडम्पोटंट लॉ मध्ये जर ऑर असतील तर पी और पी पी आणि पी अँड पी काय असतो पी. हे पहिला लॉ आयडम्पोटंट लॉ. आयडम्पोटंट लॉ नंतर आहे दुसरा लॉ कम्युटेटिव्ह लॉ. सेकंड लॉ इज सेड टू बी द कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह चा अर्थ काय की समजा आपण पी अँड क्यू लिहिला का किंवा आपण क्यू अँड पी लिहिला का दोघांचं मिनिंग कसं आहे सेम. किंवा आपण पी और क्यू लिहिला का किंवा आपण क्यू और पी लिहिला का दोघांचं मिनिंग कसं आहे सेम. आयडम्पोटंट म्हणजे कम्युटेटिव्ह चा अर्थ असतो पी अँड क्यू म्हणजे तोच येणार. पी अँड क्यूच्या जागी आपण क्यू अँड पी लिहिलं तरी सेम सेम भेटणार. तसं पी और क्यू लिहिला का आणि क्यू और पी लिहिलं का तरी आपल्याला व्हॅल्यूज काय भेटणार सेम भेटणार. जर तुम्हाला खोटा वाटत असेल तर बघा ठेवून बघा व्हॅल्यूज. पी अँड क्यू म्हणजे पीच्या जागी मी ट्रू ठेवलं आणि क्यूच्या जागी सुद्धा ट्रू ठेवलं तर ट्रू अँड ट्रू मला काय भेटणार ट्रू. तेच मी उलटा केलं क्यूच्या जागी पुन्हा मी ट्रू ठेवलं आणि पीच्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू अँड ट्रू पुन्हा काय भेटणार. तर तुम्ही याला उलटा पुलटा जरी केला अँड मध्ये पीच्या जागी क्यू क्यूच्या जागी पी जरी केलं तर रिझल्ट मध्ये फरक पडणार नाही. म्हणजे हा लॉ कोणता लॉ आहे इट इज सेड टू बी द कम्युटेटिव्ह लॉ. समजून घ्या. हे कोणता लॉ आहे इट इज सेड टू बी द कम्युटेटिव्ह लॉ. आला लक्षात? दिस लॉ इज सेड टू बी द कम्युटेटिव्ह लॉ. की आपण जर मागे कुठे जरी केलं तर काही फरक पडत नाही या लॉ मध्ये. पुन्हा पहिला लॉ कोणता आयडम्पोटंट लॉ. फर्स्ट लॉ इज सेड टू बी द आयडम्पोटंट. आयडम्पोटंट मध्ये काय महत्वाचं आहे की स्टेटमेंट सेम स्टेटमेंट मध्ये ऑर असतील तर पुन्हा तेच भेटणार. सेम स्टेटमेंट मध्ये अँड असतील तर पुन्हा सेम तेच भेटणार. कम्युटेटिव्ह मध्ये काय तुम्ही पी और क्यू लिहिलं का किंवा क्यू और पी लिहिलं का दोघांचा मिनिंग सेम. आपण पी अँड क्यू लिहिलं का किंवा क्यू अँड पी लिहिलं का दोघांचा मिनिंग कसं आहे सेम. तर हा कम्युटेटिव्ह लॉ हा आयडम्पोटंट लॉ. त्यानंतर नेक्स्ट लॉ आहे याच्यामध्ये असोसिएटिव्ह लॉ. नेक्स्ट लॉ इज सेड टू बी द associative law. What is associative law? See now. So in case of associative law, याच्यामध्ये we are talking about three statement. तीन स्टेटमेंट जर असतील आपल्याकडे तर we are talking about these three statement. Third law is said to be the associative law. तर associative law काय सांगतो की जर आपल्याकडे तीन स्टेटमेंट असतील P, Q आणि R. If there are three statement, then we can write here P और Q और R लिहिला का किंवा आपण याला P और Q आणि बाहेर और ठेवलं का याचा मीनिंग कसं आहे सेम. त्याप्रमाणे जर आपण P and Q and R ला आपल्याला काय जाईल
पी अँड क्यू अँड आर असं केलं तरी चालेल, काय अडचण नाही त्यामध्ये. तर दिस लॉ इज सेड टू बी द असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह म्हणल्यावर काय की जर आपण या पी क्यू आरचा क्रम बदलला आणि मध्ये ऑर आणि ऑर असतील म्हणजे तर आपल्याला या ठिकाणी त्या ऑरला आपल्याला काय करता येईल, चेंज करता येईल. चेंज करून काय फरक पडणार नाही. मग आता याच्यामध्ये तीन स्टेटमेंट असताना पी और क्यू और आर असे दोन आहे, तर या दोन स्टेटमेंटला ब्रॅकेट मध्ये आणि हे स्टेटमेंट बाहेर आहे. तर आपल्याला आपल्या हिशोबाने याला दोघांना जवळ करून याला बाहेर ठेवता येईल, बरोबर आहे. पुन्हा दोघांमध्ये सेम ऑपरेटर आहे बघा. असोसिएटिव्ह मध्ये काय बघायचं, बाहेर ऑर आहे तर मध्ये पण ऑर आहे, सेम ऑपरेटर आहे तर कोणता लॉ, असोसिएटिव्ह लॉ. बाहेर अँड आहे तर मध्ये सुद्धा अँड आहे, सेम ऑपरेटर ते कोणता लॉ, असोसिएटिव्ह लॉ. तर असोसिएटिव्ह मध्ये काय असतो, जसं आपण नंबर मध्ये पाहिलं ना तसं लॉ मध्ये सुद्धा तोच नियम आहे बघा. नंबर म्हणल्यावर काय की समजा आपल्याकडे तीन नंबर असतील, कोणकोणते नंबर असतील तीन, समजा दिस वन, सपोज देर आर थ्री नंबर्स 2 3 4 नंबर मध्ये सांगतो असोसिएटिव्ह लॉ अर्थ. तर या 2 3 4 नंबर कसं येते, मी 2 प्लस 3 प्लस 4 लिहिलं का, किंवा मी पहिल्यांदा 2 प्लस 3 करून प्लस 4 केलं का, दोघांचं मीन जसं असेल सेम. काय होणार, 4 आणि 3 6 7 आणि 2 9, पुन्हा 5 3 आणि 2 5 5 आणि 4 9, काय फरक पडणार का नाही. तोच मी मल्टिप्लिकेशन लिहू शकतो, 2 इंटू 3 इंटू 4 लिहिलं का, किंवा पहिले मी 2 इंटू 3 केलं नंतर 4 केलं का, सेम आन्सर भेटणार बघ. 4 3 12 12 2 24 बेत्रिक 6 6 24, काय फरक पडणार का नाही. नंबर बद्दल सांगितलं. तसं याच्यामध्ये असोसिएटिव्ह मध्ये स्टेटमेंटचा बद्दल तसंच आहे की याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला लास्ट लॉ अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट काय ना सांगितली, पेज नंबर काय विचारतात मी हे सांगितलं नाही त्यावर, साईन तुम्हाला टाकून दिली अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट म्हणून. हे बघा तुमचा पेज नंबर, कोणता पेज नंबर येतो, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट म्हणून हा बीटचा बघा. त्यामध्ये वेरियस लॉ 31 दिसाले का. हा, तर या तीन स्टेटमेंटचा बद्दल ठीक आहे. तर जसा नंबर बद्दल आहे, तुम्हाला 3 नंबर दिला असताना आपण मागे पुढे करून त्याला लिहू शकतो है ना. प्लस मध्ये असतील तर असेल तरी, मल्टिप्लिकेशन असताना असेल तरी. तसंच तुम्हाला स्टेटमेंट मध्ये सुद्धा यामध्ये दोन स्टेटमेंटला जवळ करून तिसऱ्याला बाहेर करता येईल, किंवा याच्यामध्ये सुद्धा या दोनला जवळ करून तिसऱ्याला बाहेर करता येईल. दिस लॉ इज सेड टू बी द असोसिएटिव्ह लॉ, इट इज सेड टू बी द कम्युटेटिव्ह लॉ, इट इज सेड टू बी द आयडेंटिफायर लॉ. असोसिएटिव्ह मध्ये काय महत्वाचं आहे की सेम ऑपरेटर, बाहेर ऑर मध्ये ऑर, बाहेर अँड मध्ये अँड असा जर असतील, सेम ऑपरेटर जर असतील तर कोणता लॉ, असोसिएटिव्ह लॉ. त्यानंतर नेक्स्ट लॉ इज सेड टू बी द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह आणि असोसिएटिव्ह दोन्ही जवळजवळ सारखे दिसतात, त्यामुळे दोघांमध्ये काय डिफरन्स लक्षात घ्यायचा की असोसिएटिव्ह मध्ये ऑपरेटर सेम असतात, ऑर ऑर अँड अँड. त्या उलट डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये काय असतात, ऑपरेटर कसे असतात, डिफरंट असतात. डिफरंट म्हणजे काय, इथे ऑर असेल तर मध्ये अँड असतो, इथे अँड असेल तर मध्ये काय असतो, ऑर. एवढाच फरक आहे दोघांमध्ये. असोसिएटिव्ह हे बघा, हे सगळे सिक्वेन्स आहे. असोसिएटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, त्याच्यानंतर कोणता लॉ तुमचा, कॉम्प्लिमेंट, आणि त्यानंतर आयडेंटिटी. हे चार लॉ तुम्हाला कमीत कमी याच्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे. कमीत कमी यू नो ऍटलीस्ट दिस 4 लॉस बघा. हे झालं असोसिएटिव्ह. त्यानंतर नेक्स्ट लॉ बद्दल बोलू आपण. नेक्स्ट लॉ इज सेड टू बी द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे वाटून द्यायचा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, वाटून द्यायचा. वाटून कसं द्यायचं की समजा पी और क्यू अँड आर, आता काय फरक आहे बघा दोनमध्ये, इथे सेम ऑपरेटर आहे दोन्हीमध्ये ऑर ऑर, त्याच्यामध्ये काय बाहेर ऑर आहे मध्ये अँड आहे, म्हणजे डिफरंट ऑपरेटर. डिफरंट ऑपरेटर असताना काय बोललो तुम्हाला मी, डिफरंट ऑपरेटर असेल तर यू हॅव टू यूज हियर विच लॉ, इट इज सेड टू बी द, कोणता लॉ वापरायचा डिफरंट ऑपरेटर असताना, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये कसं वाटून द्यायचा, पहिल्यांदा क्यू ला वाटून दिले, पी और क्यू, पहिले हे पी और ला क्यू ला वाटून दिलं, मध्ये अँड, पुन्हा काय पी और आर. दिस लॉ इज सेड टू बी द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये कसं ओळखायचं, बाहेर ऑर मध्ये अँड, डिफरंट ऑपरेटर असताना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आणि सेम ऑपरेटर असताना असोसिएटिव्ह लॉ, सेम ऑपरेटर असताना असोसिएटिव्ह लॉ, आणि डिफरंट ऑपरेटर असताना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे लक्षात घ्यायचं. मग आता त्याप्रमाणे दुसरा बघा, आता समजा इथे आला अँड,
आणि मध्ये आला ऑर. तर कसा वाटून द्यायचा एकदम सिंपल. पहिले पी अँड क्यू, पी अँड क्यू मध्ये ऑर, त्यानंतर काय पी अँड आर, पी अँड. So these laws are said to be the which law? It is said to be the distributive law. कोणता लॉ म्हणते याला? डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे वाटून देणे. डिस्ट्रीब्युटचा अर्थ काय असतो? वाटून द्यायचं. पण महत्त्वाचं काय? डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये ऑपरेटर डिफरंट पाहिजे. इथे ऑर तर मध्ये ऍड, मध्ये ऍड असते, इथे ऍड असते तर मध्ये ऑर पाहिजे. ऑपरेटर डिफरंट आणि असोसिएटिव्ह मध्ये काय? ऑपरेटर सेम. पुन्हा प्रश्न सॉल्व्ह करता वेळेस त्याचा उलटा पण आपल्याला वापरता आला पाहिजे. उलटा म्हणजे कसं? पी और क्यू अँड पी और आर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळायला पाहिजे की दोन्ही मध्ये पी और आणि पी ऑर या दोघांमध्ये कॉमन आहे. तर कॉमन म्हणल्यावर हा पी ऑर जर मी कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये मला काय होणार? इथे राहिला क्यू, मध्ये राहिला अँड आणि इथे राहिला आर. हे कॉमन काढण्यामध्ये सुद्धा कोणता लॉ? इट इज ऑल्सो सेड टू बी द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पी ऑर क्यू अँड आर. समजून घ्या मी काय सांगायला. एकतर असा वापरता येईल, याला वाटून देता येईल, किंवा जर प्रश्नामध्ये असा असतील तर आपल्याला बघता येईल की दोघांमध्ये कॉमन काय आहे. त्याच्यामध्ये बघा दोन ब्रॅकेट मध्ये पी ऑर कॉमन आहे, ते कॉमन काढला आणि उरलेला क्यू उरलेला आहे, अँड उरलेला आहे, आर उरलेला आहे, हे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. ते झाला पी ऑर क्यू अँड आर. लक्षात? हे दोन्ही तुम्हाला वापरता पाहिजे, कारण प्रश्न सॉल्व्ह करताना जास्त करून आपल्याला हा कॉमन काढायचा जास्त. पी ऑर क्यू कॉमन काढायचं म्हणजे कॉमन काढण्यामध्ये कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण कॉमन काढतो तर त्यावेळेस आपण कोणता लॉ वापरतो? यूज हिअर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ वापरतो? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लक्षात आला पाहिजे. पुन्हा आता बघा सांग, आता या दोन ब्रॅकेट मध्ये कोण कॉमन आहे बघा. इथे जर पाहिजे तर पी अँड आणि पी अँड दोन्ही कॉमन आहे. पी अँड कॉमन काढलं तर मध्ये काय राहिला? क्यू ऑर, क्यू राहिला, ऑर राहिला आणि इथे काय राहिला? आर. हे कॉमन. कॉमन काढणे म्हणजे कोणता? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. एकतर म्हणजे दोन्ही मेथड तुम्हाला वापरता आला पाहिजे. असा दिलं तर वाटून द्यायचा, आणि जर कॉमन असेल तर कॉमन काढण्यामध्ये कोणता? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. पुन्हा महत्वाचं काय याच्यामध्ये लक्षात घ्या. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर नेक्स्ट लॉ इज नथिंग बट सिक्वेन्स आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर असतो कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, associative, distributive, complement, and then identity. That is next law is a complement law. Complement law म्हणजे काय ते समजून घ्या. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे एखादी स्टेटमेंट मध्ये ऑर आणि मग त्या स्टेटमेंटचा निगेशन असेल तर लक्षात घ्या नेहमी तुम्हाला व्हॅल्यू काय भेटणार? ट्रू, कॅपिटल ट्रू, टी. आणि पुन्हा समजा मध्ये ऍड असतील आणि स्टेटमेंट आहे नेहमी काय भेटणार? फॉल्स. तर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर व्हॅल्यूज ठेवून बघणे. जसे की फॉर एक्झाम्पल पीच्या जागी मी ट्रू ठेवलं मध्ये ऑर तर निगेशन पी ऑटोमॅटिकली काय भेटणार मला? फॉल्स. हा जर ट्रू असेल तर निगेशन पी काय? फॉल्स. ऑर मध्ये ट्रू और फॉल्स काय असतो? ट्रू. म्हणजे हा रिझल्ट बरोबर. किंवा पीच्या जागी फॉल्स ठेवून बघा. हा जर फॉल्स घेतला आपण मध्ये ऑर निगेशन पी, फॉल्सचा निगेशन काय? ट्रू. ऑर मध्ये दोन पैकी एक जरी ट्रू असेल तर काय भेटतो? ट्रू. म्हणजे ज्यावेळेस एखादी स्टेटमेंट मध्ये ऑर आणि त्या स्टेटमेंटचा निगेशन असेल तर नेहमी आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार? ट्रू. हे लक्षात घ्या ना. ऑर म्हणजे काय? दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर काय? ट्रू. एक ट्रू असेल एक फॉल्स असेल तरी ट्रू. एक फॉल्स एक दुसरा ट्रू असेल तरी ट्रू. ऑर चा नियम. आणि अँडचा नियम काय सांगतो? दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, दोघांपैकी एक जरी फॉल्स असेल तर काय भेटणार? फॉल्स. मग अँड मध्ये तोच नियम असेल. समजा आपण पीच्या जागी ट्रू घेतला तर निगेशन पी काय झालं? फॉल्स. तर ट्रू अँड फॉल्स काय भेटणार तुम्हाला? फॉल्स. उलटा केलं समजा आता पीच्या जागी मी ठेवलं फॉल्स अँड निगेशन पी काय झालं? तसं ट्रू. फॉल्स अँड ट्रू रिझल्ट इक्वल टू फॉल्स. त्यामुळे हा रिझल्ट असे लक्षात घ्यायचा. पाठ केलं तर लक्षात राहणार नाही. लक्षात घ्या एखादी स्टेटमेंट निगेशन आणि मध्ये अँड असतील, कंजक्शन असतील तर या ठिकाणी ऑलवेज तुम्हाला काय भेटणार? फॉल्स भेटणार. कारण नियम तसं सांगतो. नियम काय सांगतो? एक ट्रू असेल आणि दुसरा फॉल्स असेल अँड मध्ये तर फॉल्स, आणि दोन्हीचे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. राईट. एकदम क्लिअर सांगाल तुम्हाला. हे जे रूल्स तुम्हाला पाठ पाहिजे. सिक्वेन्स तुम्हाला लक्षात आली असेल. पहिला लॉ कोणता लॉ? दिस लॉ इज असोसिएटिव्ह लॉ. ऑपरेटर सेम दोन्ही मध्ये. असोसिएटिव्ह लॉ मध्ये दिस लॉ इज सेड टू बी द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ऑपरेटर डिफरंट, ऑपरेटर डिफरंट.
कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे एखादी स्टेटमेंट मध्ये ऑर त्या स्टेटमेंटचा निगेशन असताना नेहमी व्हॅल्यू ट्रू भेटणार. एखादी स्टेटमेंट मध्ये अँड त्याचा निगेशन असताना नेहमी व्हॅल्यू काय भेटणार फॉल्स भेटणार. हा झाला कॉम्प्लिमेंट. त्यानंतर नेक्स्ट प्रूफ इज अ नेक्स्ट लॉ इज अ आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ हे सगळे हे इथून महत्वाचे बघा. कुठून महत्वाचे इथून डिस्ट्रीब्युटिव्ह पासून. इम्पॉर्टंट and again important. लक्षात घ्या हे सगळ्यांची सिरीज आहे. असोसिएटिव्ह गेलं तरी चालेल असोसिएटिव्ह पासून. तर हे सगळ्यांची सिरीज आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करणार त्यामध्ये जर एखाद्या वेळेस डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आला तर 100% त्याच्यानंतर कोणता येणार कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट आला त्याच्यानंतर 100% काय भेटतात आयडेंटिटी. हे जी सिरीज आहे. एक लॉ आला म्हणजे आपल्याला कमीत कमी तीन पर्यंत आयडेंटिटी पर्यंत लॉ येणार असेल तुम्हाला वापरावंच लागेल. किंवा असोसिएटिव्ह पासून जरी आला तर असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट आणि आयडेंटिटी हे चार तुम्हाला वापरावं लागेल. कोणकोणते असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, देन आफ्टरवर्ड कोणता कॉम्प्लिमेंट आणि आयडेंटिटी हे चार लॉज लक्षात घ्या. हे प्रश्न सॉल्व्ह करताना हा चार लॉजचा वापर आहे. खूप वेळ वापर आहे त्यामुळे लक्षात घ्या. आयडेंटिटी लॉ म्हणजे काय समजून घेण्यात आहे. एखादी स्टेटमेंट आम्हाला जनरली कळत नाही ते समजून घ्यायचं. P or T is equal logically equal to P or F or बद्दल. त्यानंतर P and T आणि P and F बद्दल बोलतो. बघा आता याला पाठ नाही करायचं. पहिला लक्षात कसं ठेवायचं एकदम क्लिअर समजून घेणे. हाऊ टू मेमराइज, हाऊ टू रिमेंबर दॅट रिझल्ट्स इज हिअर. व्हॅल्यूज ठेवून बघायचं. असा पाठ केलं तुम्हाला कधीच लक्षात येणार नाही. हे बघा P च्या जागी इथे दाखवतो बघा किंवा इथेच बघा P च्या जागी ट्रू ठेवा पाहिजे. तर ट्रू ऑर ट्रू दिसते काय ट्रू ऑर ट्रू काय बेटा ट्रू. P च्या जागी तुम्ही फॉल्स ठेवलं तर फॉल्स ऑर ट्रू. फॉल्स ऑर ट्रू पुन्हा काय बेटा ट्रू. म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही P च्या जागी काय ठेवा ट्रू ठेवलं तरी ट्रू भेटायले, फॉल्स ठेवलं तरी ट्रू भेटायले. म्हणजे नेहमी काय भेटणार तुम्हाला ट्रूच भेटणार. तुम्ही P च्या जागी काय ठेवा नेहमी काय भेटणार ट्रू भेटणार. त्यानंतर दुसरा लॉ बघा P or F. P or F म्हणजे काय P च्या जागी ट्रू ठेवा तर ऑरचा नियम ट्रू और फॉल्स नेहमी काय भेटणार ट्रू. P च्या जागी फॉल्स ठेवा फॉल्स और फॉल्स. ऑरचा नियम काय दोघांपैकी दोन्ही फॉल्स असेल तर काय असेल फॉल्स. म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही जे P च्या जागी ठेवाले तुम्हाला तेच भेटायले. P च्या जागी ट्रू ठेवला ऑर मध्ये ट्रू भेटायले. P च्या जागी फॉल्स ठेवाले तर काय भेटायले फॉल्स भेटायले. म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ म्हणजे P as it is. P as it is. आता जरी लक्षात नसेल तर प्रॉब्लेम वेळेस मी सांगतो काय करायचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सध्या फक्त बघून घ्या. त्यानंतर आता बघा आता P and T चा कसा लक्षात घ्यायचा. P म्हणजे काय स्टेटमेंट. स्टेटमेंटच्या जागी पहिले ट्रू ठेवा. ट्रू अँड ट्रू. अँडचा नियम काय दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. पुन्हा आता P च्या जागी फॉल्स ठेवा फॉल्स अँड ट्रू काय भेटणार फॉल्स. म्हणजे याचा अर्थ काय P च्या जागी आपण ज्यावेळेस ट्रू ठेवलं तर ट्रू भेटला. P च्या जागी जेव्हा आपण फॉल्स ठेवला तर फॉल्स भेटला. म्हणजे आपण जे P च्या जागी ठेवले पुन्हा तेच भेटायले. म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ P इटसेल्फ. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा याला शिकवतो P and F. बघा P च्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू अँड फॉल्स. ट्रू अँड फॉल्स फॉल्स. P च्या जागी नंतर फॉल्स ठेवलं तर फॉल्स अँड फॉल्स फॉल्स. म्हणजे काय ठेवा तुम्ही P च्या जागी ट्रू ठेवलं फॉल्स भेटायले फॉल्स ठेवलं तरी फॉल्स भेटायले. म्हणजे काय भेटणार फॉल्स. क्लिअर आहे. मला कितपर्यंत सांगा मला. हे लॉस हे चार सिक्वेन्स कमी तुम्हाला असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट आणि आयडेंटिटी हे चार लॉस तुम्हाला लक्षात आले की सांगा. एक्सप्लेन लॉ आला लक्षात. हे चार लॉस कारण चार लॉसचा जास्त करून तुम्हाला प्रश्नामध्ये वापर आहे. त्यामुळे मला सांगा ऍटलीस्ट हे चार लॉस तुम्हाला कळाले का कळले का. सर शेवटचा सांगा. आता शेवटचा काय बघा मी तुम्हाला ते सांगायला मी शेवटचा तुम्हाला प्रॉब्लेम शेवटचा लक्षात येईल. कसं आता बघा आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा आला समजा
पण ठीक आहे, जाऊ दे, हे खूप आहे. त्याला इथे सांगतो मी. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही मला म्हणजे तुमचा ऑडिओ ऑनच ठेवा आणि मला सांगा. समजा आपण पी च्या जागी ट्रू ठेवला, समजून घ्या. तर ट्रू ऑर ट्रू काय असतो? ट्रू. आता बघा, आता मी पी च्या जागी फॉल्स ठेवायला समजा, तर फॉल्स ऑर ट्रू? ट्रू. ट्रू. आता काय, तुम्ही पी च्या जागी ठेवलं तरी ट्रू भेटायले, पी च्या जागी फॉल्स ठेवलं तरी काय भेटायले? ट्रू भेटायले. याचा अर्थ या पी ला काय अर्थ आहे का? नाही, नेहमी व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला? ट्रू भेटणार. असं आणि तुमचा ऑडिओ तुला काय शिकतो ऑडिओ म्यूट युअर ऑडिओ. काय कमाल आहे तुम्हाला, ऑडिओ म्यूट चालू आहे. हा मुद्दा चालू आहे. बघून घ्या. आता याच्यामध्ये मी काय सांगितलं ते समजून घ्या व्यवस्थित. आता इथे बघा, पीच्या जागी तुम्ही ट्रू ठेवलं तर दिसेल तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स काय भेटणार? ट्रू. आणि पीच्या जागी तुम्ही फॉल्स ठेवलं तर फॉल्स ऑर फॉल्स तुम्हाला काय भेटायला? फॉल्स. ट्रू ठेवताना ट्रू भेटायला, फॉल्स ठेवताना फॉल्स भेटायला. म्हणजे जे पीच्या जागी ठेवायले पुन्हा तेच भेटायला. म्हणजे पी इटसेल्फ स्टेटमेंट काय? इटसेल्फ पुन्हा रिपीट व्हायली स्टेटमेंट. पीच्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू भेटणार, पीच्या जागी फॉल्स ठेवलं तर फॉल्स भेटणार. म्हणजे स्टेटमेंट पुन्हा काय होईल? इटसेल्फ रिपीट व्हायली. त्यामुळे तोच. आता याच्यात सांगा बघा, पीच्या जागी मी पहिले ट्रू ठेवलं तर ट्रू अँड ट्रू, ट्रू. पीच्या जागी फॉल्स ठेवलं तर फॉल्स अँड ट्रू, अँड मध्ये काय असतो? फॉल्स. म्हणजे मी पीच्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू भेटला, फॉल्स ठेवलं तर फॉल्स भेटला. म्हणजे स्टेटमेंट पुन्हा काय झाली? स्टेटमेंट इटसेल्फ पी. पुन्हा जे ठेवलं तेच पुन्हा आला तर तोच. आणि आपण ठेवायला ट्रू तर ट्रू भेटायले, ठेवायला फॉल्स तरी ट्रू भेटलं तर ट्रू. आता ते बघू, पीच्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू अँड फॉल्स काय असतो? ट्रू अँड फॉल्स, फॉल्स. पुन्हा मी फॉल्स ठेवलं तर फॉल्स अँड फॉल्स सुद्धा काय? फॉल्स. म्हणजे या पीला काय महत्व आहे का? नाही, काय ठेवलं तरी काय भेटणार? फॉल्स. याचा लक्षात घ्यायचं. अलग लक्षात सांगा. शेवटचा हो सर. हो सर. काहीच नाही. या लॉ कोणतं लॉ आहे? दिस लॉ इज टू आयडेंटिटी लॉ. कोणतं लॉ म्हणते त्याला? आयडेंटिटी लॉ. इथून तुम्हाला लक्षात आला पाहिजे कोणत्या लॉ पासून? इथून असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ आणि आयडेंटिटी लॉ. प्रश्नामध्ये ही चारची सिक्वेन्स तुम्हाला येणार असते. एकदा असोसिएटिव्ह आला तर 100% पुढचा काय असेल? डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह आला तर 100% काय असेल? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट 100% आला तर दुसरा काय असेल? आयडेंटिटी. हे चारची सिरीज आहे. हे एक आला तर 4 येणार असेल. किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह आला तर कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट आला तर आयडेंटिटी. असेल 4 किंवा 3 ची सिक्वेन्स तुम्हाला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन. आज लॉस सगळे होणार आपले. त्यानंतर त्याच्यावरचा प्रश्न आज झाला तर होईल शक्यतो. बघू एवढे लॉस कळाले तुम्हाला. पहिला लॉ आयडेम्पोर्टंट, कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय? पी और क्यू लिहिला का, क्यू और पी लिहिला का, पी एंड क्यू लिहिला का, क्यू एंड पी उलटा पुलटा गेलं तरी काय फरक पडणार नाही, काय परिणाम होणार नाही. ते लॉ. त्यानंतर नेक्स्ट लॉ घेऊ आपण. नेक्स्ट लॉ समथिंग लाईक टू बी. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये महत्त्वाचं काय सांगितलं मी? कॉमन काढण्यामध्ये सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह असतो, लक्षात घ्या. आता बघा आपलं लेक्चर पुन्हा मंडेला होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, आता मी याचे रेकॉर्डिंग पाठवणार आहे तर तुम्ही मंडे पर्यंत हे लॉस लक्षात ठेवायचे, म्हणजे रिवाइज करत राहायचं त्याचा. हे जर तुम्हाला लॉस लक्षात राहिलं तर तुमचा पहिला चॅप्टर संपला, एकदम सिंपल होईल. आणि याच्यावर जास्त करून शेवटचा 1.4 चा आणि 1.5 मध्ये जास्त प्रश्न आतापर्यंत विचारले. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जे टॉपिक आहे ते महत्त्वाचा आहे, तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट पेज वर. नेक्स्ट लॉ. आता काय ट्यूटर मोटर लॉ. नेक्स्ट लॉ इज इन्व्होल्यूशन लॉ. इथं आपण बघितलेलं आहे इन्व्होल्यूशन लॉ. हे सगळ्यांना माहित आहे. इन्व्होल्यूशन लॉ हे आपण पाहिलं.
इन्व्होल्युशन लॉ म्हणजे काय? निगेशन ऑफ निगेशन पी घेतलं तर स्टेटमेंट इटसेल्फ पी भेटणार, कॉमा निगेशन ऑफ ट्रू घेतलं तर फॉल्स भेटणार, आणि निगेशन ऑफ फॉल्स घेतलं तर काय भेटणार? ट्रू भेटणार. एकदम सिंपल, सगळ्याला माहित आहे. त्याच्यामध्ये काही अडचणच नाही, काही द्विधा असेल तुम्हाला 100% तुम्हाला लक्षात आहे. याचं नाव, या नावाचं नाव काय आहे? दिस लॉ इज सेड टू बी द इनव्होल्युशन लॉ. काय म्हणतात त्याला? इनव्होल्युशन लॉ. अरे सिंपल, आपण याच्या अगोदर पण पाहिले. निगेशन ऑफ निगेशन पी घेतलं तर काय भेटणार? स्टेटमेंट निगेशन निगेशन गेट कॅन्सल, वी गॉट ओनली पी ओनली. ठीक आहे. त्यानंतर ट्रू चा निगेशन फॉल्स, फॉल्स चा निगेशन काय भेटत तुम्हाला? याच्यामध्ये काय असतं? याचं तुम्हाला सरळ आहे ना, की आपण याच्यामध्ये कशामध्ये पाहिले? निगेशनचा लॉ मध्ये आपण हे पाहिले का नाही? पाहिले काय असतं. त्यानंतर नेक्स्ट लॉ सेट टू द कंडिशनल लॉ. हा महत्वाचा नाही, याच्यानंतर डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ डिमॉर्गन्स लॉ म्हणजे काय? की आपण याच्याबद्दल पण पाहिलं आहे. निगेशन ऑफ पी और क्यू असेल आपल्याला काय करता येईल? डिस्टर्बन्स राहणार सगळ्या ठिकाणी. निगेशन ऑफ पी और क्यू आला तर बाहेर निगेशन मध्ये और आहे, हे आपण याच्याबद्दल पण पाहिलं. निगेशन ऑफ डिसजेक्शन चा रूल आहे, त्यालाच नाव आहे, त्या नावाचं नाव आहे डी मॉर्गन्स लॉ. फक्त नाव बदललं आहे, मिनिंग तोच आहे की जर निगेशन असतील आणि मध्ये पी और क्यू असतील तर कसं निगेशन घ्यायचं? एकदम सिंपल. पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन और चा अँड, आणि दुसऱ्याचा निगेशन सेम नियम. पुन्हा जर निगेशन असेल, निगेशन ऑफ कंजक्शनचा रूल, पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन, अँड चा और, दुसऱ्याचा निगेशन. या सगळ्या दोन लॉचा नाव आहे दिस लॉ इज सेड टू बी द डी मॉर्गन्स लॉ. हे आपण अगोदर पण पाहिलेले. हे लॉ आपल्याला कुठे आलं? निगेशन ऑफ, हा लॉचा नाव काय? निगेशन ऑफ डिसजंक्शन. या लॉचं नाव आहे निगेशन ऑफ कंजक्शन. हे आपण याच्या अगोदर पाहिले का नाही? कुठे पाहिले सांगा बरं. हे दोन लॉज आपण पाहिले तर कुठे पाहिले ते सांगा बरं. टेल मी नाउ. हे कुठे पाहिले आपण? शेवटचे दोन लॉस कुठे पाहिले? शेवटचे दोन लॉस कुठे पाहिले? बघितलं ना आपण निगेशनचा रूल पाहताना, पाहिले का नाही? इथं सांगा, निगेशनचा रूल मध्ये दोन होते का नाही? याचं नाव काय? हो सर. डिसजंक्शन. याचं नाव आहे निगेशन ऑफ कंडिशन. पाहिलेत ना आपण? पाहिले का नाही? हो सर. फक्त इथे नाव बदलून काय दिलं? डी मॉर्गन्स लॉ नाव दिलं, पण तोच आहे त्याच्यामध्ये जे आपण निगेशन मध्ये घेतो. इट इज अगेन सेम ॲज निगेशन रूल. याला फक्त नाव बदललं, त्याचं नाव काय दिलं तरी डी मॉर्गन्स लॉ. त्यानंतर पुढचा लॉ, आता फक्त दोनच लॉ राहिले. त्यानंतर नेक्स्ट लॉ आहे कंडिशनल लॉ, आणि त्यानंतर बाय कंडिशनल लॉ. संपले दोनच लॉ. मग आज लॉ संपले, मग उद्या याच्यावर आपला प्रश्न बघता येईल. पण तुम्हाला याच्याबद्दल लॉस पार्ट पाहिजे का बरं का? याला डी मॉर्गन्स लॉ, इन्व्होल्युशन लॉ, आणि आता दोनच लॉ राहिले. हे लॉ लक्षात आलं पाहिजे. कंडिशनल लॉ, कंडिशनल मध्ये काय असतं बघा. हे पण पाहिलेलं आपण रूल, जर तुम्हाला लक्षात असेल तर. सम इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये हा रूल पाहिलेला आहे आपण, जर तुम्हाला लक्षात असतील तर. जर पी कंडिशनल क्यू असेल तर याला मला निगेशन पी और क्यू लिहिता येतो. हा मी सम इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये लिहून दिलेला आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर, की पी कंडिशनल क्यूच्या जागी मला निगेशन पी और क्यू लिहिता येतो. बघा, सम इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये आम्ही सांगितलेलं आहे. बरोबर आहे? सांगितलं का नाही? हे सम इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये पी कंडिशनल क्यू ला असं लिहिते तुम्हाला निगेशन पी और क्यू. त्यानंतर बाय कंडिशनल लॉ आहे. बाय कंडिशनल लॉ काय आहे? इन केस ऑफ बाय कंडिशनल लॉ मध्ये कसं करते? जर पी बाय कंडिशनल क्यू असेल तर या ठिकाणी निगेशन पी और क्यू तर येणारच. निगेशन पी और क्यू येणारच. मध्ये काय? अँड, आणि याचा उलटा. याचा उलटा म्हणजे काय? निगेशन पी और क्यू आहे ना, तर निगेशन क्यू और पी उलटा. हे लॉस पण तुम्हाला लक्षात आला पाहिजे. हे दोन्ही लॉस मी तुम्हाला लिहून दिलेले आहे. सम इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये कंडिशनल लॉ पण आलेला आहे आणि बाय कंडिशनल लॉ सुद्धा आलेला आहे.
तर तुमच्या लक्षात असेल तर हे एवढे लॉस तुम्हाला लक्षात पाहिजे. तर तुम्हाला एक्सरसाइज 1.4 चा शेवटचा क्वेश्चन विदाउट युजिंग ट्रूथ टेबलचा तो एक, आणि 1.5 पूर्ण एक्सरसाइज जे आहे ते तुम्हाला या तऱ्हेने याच्यावर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. कधी जेव्हा आपल्याला जेवढे लॉस मी तुम्हाला आता लिहून दिले ते लॉस जर तुमच्या लक्षात असतील तर त्यावेळेस तुम्हाला ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला किती लॉस महत्वाचे बनलेले? 4 लॉस. असोसिएटिव्ह आला तर डिस्ट्रीब्युटिव्ह येणार, डिस्ट्रीब्युटिव्ह आला तर कॉम्प्लिमेंट येणारच, कॉम्प्लिमेंट आला तर आयडेंटिटी. हे 4 लॉसची सिक्वेन्स लक्षात घ्या. असोसिएटिव्ह जर आला तर पुढचा काय असेल? डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह आला तर पुढचा काय असेल? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट जर आला तर पुढचा काय असेल? आयडेंटिटी. हे 4 ची सिक्वेन्स आहे. आणि तर एखाद्या वेळेस जर असोसिएटिव्ह नाही आला, डिस्ट्रीब्युटिव्ह आला तर तरी हे 3 लॉस येणार म्हणजे येणारच. डिस्ट्रीब्युटिव्ह झाला की पुढचा कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट झाला काय? आयडेंटिटी. त्यामुळे हे 4 लॉसला विशेष तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. हे 4 लॉस मला लक्षात आले पाहिजे. लक्षात आलं? जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये की समजा P and Q and R or T. आता याचा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लक्षात घ्या की पूर्ण ब्रॅकेटला तुम्ही एकच स्टेटमेंट कन्सिडर करणार. यू टू कन्सिडर इट इज अ सिंगल स्टेटमेंट. त्याचे 50 असू द्या, आपण फक्त त्याचा ऑर कोणासोबत ट्रू. या सगळ्यांच्या जागी पूर्ण डब्याच्या जागी आपण पहिले करणार ट्रू. तर ट्रू ऑर ट्रू काय भेटतो? ट्रू. पुन्हा ट्रूच्या नंतर आता फॉल्स ठेवून बघा. फॉल्स ऑर ट्रू तरी काय भेटतो? ट्रू. म्हणजे तुम्ही काय जरी ठेवलं तर या सगळ्यांच्या जागी फक्त व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला? हे सगळं हटवायचं आणि फक्त काय लिहायचं? कोणता लॉ वापरला मी? ते आयडेंटिटी लॉ प्रमाणे असं घेतात. पुन्हा हा जर ऑरच्या जागी अँड राहिला असता तर मग आता तेच आपण वापरलं असतं. या पूर्ण डब्याच्या जागी ट्रू, ट्रू अँड ट्रू काय भेटणार? ट्रू. तो जर त्याच्या जागी नंतर मी फॉल्स वापरला तर फॉल्स अँड ट्रू काय भेटणार मला? फॉल्स. म्हणजे याचा अर्थ आहे मी जर ट्रू ठेवलं तर मला ट्रू भेटला, या ठिकाणी मी फॉल्स ठेवलं तर मला फॉल्स भेटला. म्हणजे ही स्टेटमेंट पुन्हा काय झाली? रिपीट झाली. रिपीट म्हणजे ही स्टेटमेंट पुन्हा लिहून टाकायचा. म्हणजे काय? P and Q and हे त्याचा वापर आहे. अजून तुम्हाला क्लिअर होईल ज्यावेळेस आपण त्याच्यावर 2-4 एक्झाम्पल पुन्हा एक्स्ट्रा जर पाहिलं आपण तर तुम्हाला एकदम क्लिअर होईल तुम्ही काय सांगायचा प्रयत्न कराल. पण त्यामुळे पहिले तुम्हाला लॉस लक्षात असणे आवश्यक आहे. जे तुम्हाला मी लिहून दिले लॉस पार्ट करा तर तुम्हाला एक्सरसाइज समजेल. लक्षात विदाउट लॉस तुम्हाला एक्सरसाइज पॉसिबल नाही. एक्सरसाइज करायची असेल तर 100% तुम्हाला लॉस माहित पाहिजे. क्लिअर आहे? आला लक्षात मी काय सांगाल? क्लिअर आहे सगळ्यांना? यस, टेल मी नाउ. इज दॅट क्लिअर? हो सर. आता तुमचा आजकाल तुमचा पुस्तकात सुद्धा हे लॉस लिहिलेले. लॉसचं नाव काय आहे? अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. हे तुम्हाला पाठ करायचं आहे. तर तुम्हाला क्वेश्चन कसं आहे याच्यावर? जर क्वेश्चन तुम्हाला असा आला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, काय प्रश्न विचारला? विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, तर समजून घ्यायचा आपल्याला या लॉसचा वापर करून काय करायचं आहे? त्याला प्रूव्ह करायचं आहे. जर बरेच मुलं हा वाचत नाही विदाउट युजिंग, तर फक्त युजिंग ट्रूथ टेबल करतात आणि त्याला प्रूव्ह करून येतात. तर 0 मार्क्स पडतील परीक्षा.